बारामतीतील सर्वात प्रथम व अनुभवी सायन्स अकॅडमी म्हणजेच क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी बारामती घेऊन आली आहे नुकतीच 10वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी 8 लाख रुपयांची भव्य स्कॉलरशिप। झेप टॅलेंट हंट टेस्ट दिनांक 28 मार्च 2024 रोजी। तब्बल 30 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारे श्री काळे सर आणि 35 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारे श्री घाडगे सरांच्या क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी बारामतीतून आजपर्यंत 500हून अधिक विद्यार्थ्यांची BAMS व 100हून अधिक विद्यार्थ्यांची MBBS डॉक्टरसाठी निवड झाली आहे। तसेच 5000हून अधिक विद्यार्थ्यांची इंजिनिअरिंग कॉलेजसाठी निवड झाली आहे। तेव्हा आपल्याही पाल्याची बौद्धिक क्षमता जाणून घेण्यासाठी व 8 लाख रुपयांची जम्बो स्कॉलरशिप जिंकण्यासाठी झेप टॅलेंट हंट परीक्षेत नाव नोंदणी करा। परीक्षेसाठी अभ्यासक्रम गणित, विज्ञान, इंग्रजी व बौद्धिक क्षमता। परीक्षेची वेळ सकाळी 11 ते 12। ठिकाण क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी TC कॉलेजच्या पाठीमागे प्रगतीनगर बारामती। नाव नोंदणीसाठी संपर्क राऊत सर 96 23 46 84 33, काळे सर 98 50 66 45 36, घाडगे सर 98 81 41 98 22। अरे पक्या ती मस्त खेळायला तयार आहेत रे, पण त्यांना कुठला देश घेत नाही। घेत नाही? हा कसं काय घेत नाही? असं कसं घेत नाही तेव्हा? अरे बरोबर आहे ना। अरे सगळे एकाच्याच पुढची असले का दिसतात, चपट्या नाकाची, बुघ्या डोळ्याची आणि टब्या तोंडाची। रानात जायचं, झाडाखाली नारळाच्या सावलीला बसायचं। तरी तुला बघा आले तेव्हा मी ओळखली होती काय ही पोरगी व्हायचा आगाव या, पण तरी तुझ्या बापाला मी म्हणलं नको मला बाबा, तरी तुझ्या बापाने बळ माझ्या दिली ते बघा। काय झालं असल्या काळात असं तसं राहिला असता काय? मी वाईट होतो होय? काय वाईट दिसतं? वाईट होतो कसं? वाईट असलं तर चांगलं असतं म्हणायचं नाही। काय झालंय? मी आणलं कडेला, पण तसली नाटकं करून बोलायचे नाही। नव्हतं बाबा तवाच मी तुला ओळखली होती। ओळखलं होतं तर नाही म्हणून सांगायचं। बळ का असू द्या राव, असू द्या राव। पण माझं बाप होय हो इरसलीने राहिली ते बघा, परपंच केला आता राहिली खरं राहिली। मग आपल्या गावात म्हणजे डॉक्टर व्हायचं शिक्षण नाही का? नाही आव, 2 दिवस झाले तिने माझ्या मागे लावलंय की तू बोल बाबांशी म्हणून। मग आपल्या गावात काय काय शाळा आहे? थांबा तिला बोलतो दिदे। हा ये ग इकडं। काय म्हणते? दादा मला डॉक्टर व्हायचंय, माझी 10वी झाली, आता फाउंडेशन कोर्स लावला पाहिजे। माझ्या सगळ्या मैत्रिणींना दुसरीकडे कोर्स लावले। अगं पण तिथे मी काय म्हणतोय, आपल्या गावातच शिकायचं, कुठं कसला ते फाउंडेशन आणि हे नको आपल्याला। पण मला डॉक्टर व्हायचंय, ते इथं नाही। इथं जाऊ दे, मी काय म्हणतोय ऐक, एखादं ह्याचा कोर्स कर, ते टेलरिंगचा किंवा ब्युटी पार्लरचा कर आपलं। नाही मला डॉक्टरच व्हायचंय। मग एक काम करा की, राखोळीला माझ्याकडे द्या की, 20 रुपये रोजचे, 600 रुपये महिना। ह्याला असला सांभाळतो का नाही, माझ्याकडे जालशा इथं नाही, तुला त्याला चारायला रोज, तुम्हाला तारच देणार ना, हाय ना? तुझ्याकडे राखोळी द्यायचा पोरगा? थांब बाबा, तुझ्याकडे ती पोरगा राखोळी द्यायचा आणि त्याचा हाय ती बी अजून वाटतो लावतो, ही बाबा 20 रुपये घे, राखोळी नको काय नको, माझा मी बघतो पोरगा कसा सांभाळायचा ते। पैसेच नोटा बी होता दिसल्या होत्या मला। नाही असून ती ठेवल्या द्या, बघा सांभाळायचा विचार केला तर द्या नको बाबा, ते माझा मी अनाथ आश्रमात घालवीन तुझ्याकडे सोडूस तर। माझं पोरग सुद्धा मला वाटतं आता अकॅडमीतच घालावं। काय बोलताय? अहो मग मला बी प्रश्न पडला होता, पोरग कुठं लावा, इकडं लावा तिकडं लावा, असं जे फिरतंय त्याच्यापेक्षा त्याला 10,000चा मोबाईल घेऊस तर 10,000चा फाउंडेशन कोर्स करू दे की त्याला बेसिक। तुमचं पोरग लई उडान टप्पू आहे, मला काय त्याचं पटत नाही अजिबात। उडान टप्पू आहे तरी, अरे तुझ्या पोरीच्या जोडीला माझ्या पोरग राहिलं, एकाला 2 राहतील का ना गावातली?